नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी. पुन्हा एकदा मी सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. आपण P1 लर्निंग अँड टीचिंग इन चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप या पेपरमधील युनिट नंबर 8 चे लर्निंग थेअरीज अँड अप्रोचेस या युनिटवरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल की प्लीज आपण माझे YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. तर चला पाहूया युनिट नंबर 8 वरील लर्निंग थेअरीज अँड अप्रोचेस या युनिट वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती. तर चला सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 आहे, बोधन ही एक जैविक यंत्रणाच आहे असे कोणी म्हटले आहे? हु हॅज सेड दॅट कॉग्निशन इज अ बायोलॉजिकल मेकॅनिझम? द ऑप्शन्स आर ए जीन पियाजे, बी लॉरेन्स कोलबर्ग, सी रॉबर्ट जे स्टनबर्ग, डी होवार्ड गार्डनर. The correct option is A. Jean Piaget. Question number 2. बोधात्मक विकास सिद्धांत टिंब यांनी मांडला आहे. Cognitive development theory is proposed by. The options are A. Lawrence Kohlberg, B. Howard Gardner, C. Robert J. Sternberg, D. Jean Piaget. The correct option is D. Jean Piaget. Question number 3. नैतिक विकासाची उपपत्ती टिंब यांनी मांडली आहे. Moral development theory is proposed by. The options are A. Lawrence Kohlberg, B. Howard Gardner, C. Robert J. Sternberg, D. Jean Piaget. The correct option is A. Lawrence Kohlberg. Question number 4. नैतिक विकासाचा सिद्धांत किती अवस्थांमध्ये मांडलेला आहे? In how many stages the theory of moral development presented? The options are A. 04, B. 5, C6, D7. The correct option is C6. Question number 5. खालीलपैकी कोणती अवस्था कोलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतांची नाही? Which of the following is not a stage of Kohlberg's theory of moral development? The options are A. शिक्षा व आज्ञापालन स्थिती, ऑप्शन बी साधक सापेक्ष स्थिती, ऑप्शन सी अधिकारवादी स्थिती, ऑप्शन डी परिपक्व अवस्था. The correct option is D. परिपक्व अवस्था. क्वेश्चन नंबर 6. माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती टिंब यांनी मांडली आहे. इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग थेअरी इज प्रेझेंटेड बाय. द ऑप्शन्स आर ए कार्ल रॉजर्स, ऑप्शन बी एरिक एरिक्सन, सी रॉबर्ट जे स्टनबर्ग, डी होवार्ड गार्डनर. द करेक्ट ऑप्शन इज सी रॉबर्ट जे स्टनबर्ग. क्वेश्चन नंबर 7. विकास हा सतत व कौशल्याधारित असतो असे कोणी म्हटले आहे? हु हॅज सेड दॅट डेव्हलपमेंट इज कंटिन्यूअस अँड स्किल बेस्ड? द ऑप्शन्स आर ए कार्ल रॉजर्स, ऑप्शन बी रॉबर्ट जे स्टनबर्ग, सी जीन पियाजे, डी होवार्ड गार्डनर. द करेक्ट ऑप्शन इज बी रॉबर्ट जे स्टनबर्ग. क्वेश्चन नंबर 8. स्टनबर्गच्या माहिती प्रक्रियाकरण सिद्धांतात बुद्धिमत्ता किती प्रकारात माहिती प्रक्रियाकरण होते? In Sternberg's information processing theory, intelligence involves how many types of information processing? The options are A. 02, B. 03, C. 04, D. 05. The correct option is 3. Question number 9. स्टर्नबर्गच्या माहिती प्रक्रियाकरण सिद्धांतात खालीलपैकी कोणता माहिती प्रक्रियाकरण घटक नाही? Which of the following is not an information processing component of Sternberg's information processing theory? The options are A. मेटा घटक, B. कार्य घटक, C. ज्ञान संपादन घटक, D. उद्दीपक घटक. The correct option is D. उद्दीपक घटक. क्वेश्चन नंबर 10. टिंब यांना बुद्धिमापनाचा जनक मानले जाते. Dash is considered as the father of intelligence. Options are A. Alfred Binet, B. Sigmund Freud, C. William Stern, D. Howard Gardner. The correct option is A. Alfred Binet. Question number 11. बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत टिंब यांनी मांडला. The theory of multiple intelligence was proposed by. Options are A. Alfred Binet, B. Sigmund Freud, C. William Stern, D. Howard Gardner. The correct option is D. Howard Gardner. क्वेश्चन नंबर 12. खालीलपैकी कोणता पर्याय बहुविध बुद्धिमत्तेत येत नाही? Which of the following option does not come under multiple intelligence? The options are A. दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता,
बी तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, सी भाषिक वाचिक बुद्धिमत्ता, डी कल्पना विस्तार बुद्धिमत्ता. द करेक्ट ऑप्शन इज डी कल्पना विस्तार बुद्धिमत्ता. क्वेश्चन नंबर 13. एखादी व्यक्ती दुसऱ्याची भावना ओळखण्यात जर बरोबर असेल तर त्या व्यक्तीकडे कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता असेल? व्हॉट काइंड ऑफ इंटेलिजन्स डज अ पर्सन possess if he is correct in recognizing the emotions of others? The options are A. परस्पर संबंधीय बुद्धिमत्ता, बी. दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता, सी. तार्किक गणिती बुद्धिमत्ता, डी. भाषिक वाचिक बुद्धिमत्ता. द करेक्ट ऑप्शन इज ए. इंटरपर्सनल इंटेलिजन्स, परस्पर संबंधीय बुद्धिमत्ता. क्वेश्चन नंबर 14. खाली बुद्धिमत्ता प्रकार व त्यांच्या उदाहरणांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यातील अयोग्य जोडी ओळखा. Below are pairs of intelligent types and their examples. Identify the incorrect pair among them. The options are A. संगीतमय बुद्धिमत्ता, ताल व संगीत यातील भेद समजणे, बी. निसर्गरूप बुद्धिमत्ता, पक्षींची ओळख करणे, सी. तार्किक बुद्धिमत्ता, अंदाज बांधणे, डी. भाषिक बुद्धिमत्ता, हावभावातून संवाद. द करेक्ट ऑप्शन इज डी. भाषिक बुद्धिमत्ता, हावभावातून संवाद ही मिस पेअर आहे, इनकरेक्ट पेअर आहे. क्वेश्चन नंबर 15. अध्ययन हे सामाजिक आणि कृतीयुक्त आहे. अर्थपूर्ण अध्ययन होण्यासाठी व्यक्तीला सामाजिक कार्यात किंवा कृतीमध्ये सहभाग घेणे गरजेचे असते असे मत कोणाचे आहे? हु इज ऑफ द ओपिनियन दॅट लर्निंग इज अ सोशल अँड क्रिएटिव्ह. मीनिंगफुल लर्निंग रिक्वायर्स वन टू बी इन्व्हॉल्व्ड इन सोशल ऍक्टिव्हिटीज ऑर ऍक्टिव्हिटीज. ऑप्शन्स आर ए. कार्ल रॉजर्स, बी. एरिक एरिक्सन, सी. रॉबर्ट जे स्टनबर्ग, डी. होवार्ड गार्डनर. The correct option is A. Carl Rogers. Question number 16. अध्ययनाची मानवतावादी अध्ययन तत्वे कोणी सांगितलेली आहेत? Who stated the humanistic principles of learning? The options are A. Howard Gardner, B. Erik Erikson, C. Robert J. Sternberg, D. Carl Rogers. The correct option is D. Carl Rogers. Question number 17. कार्ल रॉजर्सची अध्ययनाची तत्वे पुढीलपैकी कोणते किंवा कोणती आहेत? विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर कार्ल रॉजर्स प्रिन्सिपल्स ऑफ स्टडी? द ऑप्शन्स आर ए. अध्ययनाची इच्छा, डिझायर टू लर्न, बी. विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अर्थपूर्ण असले पाहिजे, लर्निंग शुड बी मिनिंगफुल टू स्टुडंट्स, सी. भयाविना अध्ययन, लर्निंग विदाउट थ्रेट, डी. वरील सर्व, ऑल द अबोव. द करेक्ट ऑप्शन इज डी. ऑल द अबोव, वरील सर्व. क्वेश्चन नंबर 18. 1969 मध्ये कार्ल रॉजर्सने टिंबटिंब हा अध्ययन सिद्धांत मांडला. इन 1969 कार्ल रॉजर्स प्रपोज डॅश लर्निंग थेअरी. द ऑप्शन्स आर ए. सेल्फ डिस्कवर्ड, स्वसंशोधन, बी. सेल्फ ॲप्रोप्रिएटेड लर्निंग, स्वनियुक्त शिक्षण, फ्रीडम टू लर्न, शिकण्याचे स्वातंत्र्य, डी. फॅसिलिटेशन ऑफ सिग्निफिकंट लर्निंग, महत्वपूर्ण शिक्षणाची सोय. द करेक्ट ऑप्शन इज सी. फ्रीडम टू लर्न. क्वेश्चन नंबर 19. रॉजरच्या दृष्टिकोनातून शिक्षकाची भूमिका ही टिंबटिंब असते. फ्रॉम रॉजर्स पॉइंट ऑफ व्ह्यू द रोल ऑफ ए टीचर इज. द ऑप्शन्स आर ए. माहिती देणारा, इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर, बी. सुविधा पुरवणारा, फॅसिलिटेटर, सी. मार्गदर्शन करणारा, गाईड, डी. संघटक, ऑर्गनायझर. द करेक्ट ऑप्शन इज बी. सुविधा पुरवणारा. क्वेश्चन नंबर 20. रॉजर्सने सामाजिक संरचनावाद अध्ययन उपपत्तीत खालील कोणत्या बाबींवर भर दिला आहे? विच ऑफ द फॉलोइंग डिड रॉजर्स एम्फसाइज इन हिज सोशल स्ट्रक्चरलिझम थेअरी ऑफ लर्निंग? द ऑप्शन्स आर ए. सेल्फ डिस्कवर, स्वशोधन, बी. सेल्फ ॲप्रोप्रिएटेड लर्निंग, स्वनियुक्त शिक्षण, सी. फॅसिलिटेशन ऑफ सिग्निफिकंट लर्निंग, महत्वपूर्ण शिक्षणाची सोय, डी. ऑल द अबोव, वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज सी. महत्वपूर्ण शिक्षणाची सोय, फॅसिलिटेशन ऑफ सिग्निफिकंट लर्निंग. क्वेश्चन नंबर 21. मनोसामाजिक सिद्धांत कोणी मांडलाय? हु हॅज प्रपोज सायकोसोशल डेव्हलपमेंट थेअरी? द ऑप्शन्स आर ए. होवार्ड गार्डनर, बी. एरिक एरिक्सन, सी. रॉबर्ट जे स्टनबर्ग, डी. कार्ल रॉजर्स. द करेक्ट ऑप्शन इज बी. एरिक एरिक्सन. क्वेश्चन नंबर 22. एरिक एरिक्सन यांनी मनोसामाजिक सिद्धांताचे किती अवस्था सांगितल्या आहेत? How many stages of psychological theory did Erik Erikson describe? The options are A. 6, B. 7, C. 8, D. 9. The correct option is C. 8.
क्वेश्चन नंबर 23. खालीलपैकी कोणती अवस्था एरिक्सन यांच्या मनोसामाजिक सिद्धांताची नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेज ऑफ एरिक्सन्स सायकोसोशल थेअरी? ऑप्शन्स आर ए मुखवेधक अवस्था ओरल स्टेज, बी गुद स्नायू यंत्रणात्मक अवस्था एनल मस्क्युलर स्केलेटल कंडिशन, सी लिंगवर्ती गत्यात्मक अवस्था जेंडर डायनॅमिक स्टेज, डी सुप्तावस्था लॅटन्सी स्टेज. द करेक्ट ऑप्शन इज डी सुप्तावस्था. क्वेश्चन नंबर 24. खालीलपैकी कोणत्या उपपत्तीच्या प्रत्येक अवस्थेत व्यक्ती संघर्ष कसा सोडवते यावर तिचे व्यक्तिमत्व अवलंबून असते असे नमूद केलेले आहे? विच ऑफ द फॉलोइंग थेअरी इट इज स्टेटेड दॅट अ पर्सन्स पर्सनॅलिटी डिपेंड्स ऑन हाऊ ही रिझॉल्व्स कॉन्फ्लिक्ट? ऑप्शन्स आर ए कोलबर्गची नैतिक विकास उपपत्ती, रॉजरची सामाजिक संरचनावाद उपपत्ती, सी एरिक्सनची मनोसामाजिक विकास उपपत्ती, डी स्टर्नबर्गची माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती. द करेक्ट ऑप्शन इज बी रॉजर्सची सामाजिक संरचनावाद उपपत्ती. क्वेश्चन नंबर 25. खालीलपैकी मानसशास्त्रज्ञ व त्यांनी मांडलेली उपपत्तींची अयोग्य जोडी ओळखा. Among the following, identify the inappropriate pair of psychologists and their theory. The options are A. Kohlberg नैतिक विकास उपपत्ती, B. Rogers सामाजिक संरचनावाद उपपत्ती, C. एरिक्सन मनोसामाजिक विकास उपपत्ती, D. स्टर्नबर्ग बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती. The correct option is D. स्टर्नबर्ग बहुविध बुद्धिमत्ता. This is a mismatch. अयोग्य जोडी आहे. याप्रमाणे युनिट नंबर 8 वरील काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपल्या समोर या ठिकाणी सादर केलेले. यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ मी घेतलेला आहे. आपणही यांचं वाचन करून अधिक माहिती या ठिकाणी घ्याल अशी अपेक्षा करतो. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेल की प्लीज आपण माझे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात प्रथम तुम्हाला प्राप्त होईल. या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.